धन्यवाद साहेब. खरंच आपण त्यांना सगळ्यांना मिस करतोय. एक गोष्ट या ठिकाणी सूचना देतो. दोन महत्वाच्या माणसांच्या या ठिकाणच्या आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर सार्वत्रिक रूपामध्ये सर्वजण मिळून आपण एक श्रद्धांजली या ठिकाणी घेऊन मग कार्यक्रम संपवतो आहोत. कृपया कोणी न जाता त्या शेवटच्या सामूहिक श्रद्धांजलीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊया. ज्या दोन व्यक्ती आपल्या समोर या ठिकाणी बोलतायत, मला वाटतं की जो महाराष्ट्राचा काळ आम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचलेला आहे, तो काळ त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेला आहे, जगलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, महाराष्ट्राची स्थापना असेल, यशवंतराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व असेल, महाराष्ट्रात आलेला विकासाचा मंगल कलश आला असेल, इथून आदरणीय भास्करराव साहेब खतगावकर साहेब आहेत, आदरणीय कमल साहेब आहेत, यांनी प्रत्यक्ष तो काळ या ठिकाणी पाहिलेला आहे. तेव्हापासूनचे नेते त्यांनी पाहिलेले आहेत, त्यांचं नेतृत्व या ठिकाणी पाहिलेलं आहे. या महाराष्ट्राला लाभलेले वसंतदादा पाटील त्यांनी पाहिले, वसंतराव नाईक या ठिकाणी त्यांनी पाहिले, शरद पवार साहेब यांनी पाहिले, आभाळ एवढी हिमालय एवढी उंच माणसं त्यांनी या ठिकाणी पाहिली. पण आज आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एका उमद्या आणि तरुण नेत्याला श्रद्धांजली वाहायला लागणं, याचे इतकं मोठं दुःख कुठलेच नाही. आणि आज ते या दोघांच्याही नशिबी आलेलं आहे. आदरणीय स्वर्गीय अजितदादांचा प्रवास या दोघांनी अगदी जवळून पाहिलेला आहे. त्यांच्या राजकारणाची सुरुवात सुद्धा खतगावकर साहेबांनी, कमल साहेबांनी या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि आज खासदार साहेबांसारखी तरुण माणसं या सभागृहामध्ये आहेत आणि तरुण राष्ट्रवादी आणि सगळ्या पक्षाची माणसं या ठिकाणी आहेत. पण या आमदार सुद्धा या ठिकाणी तरुण आहेत. या सगळ्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला इतका उमदा नेता जाणं म्हणजे राजकारणाच्या अपरिहार्यतेचं, जीवनाच्या क्षणभंगुरतेचं हे प्रतीक आहे. म्हणून ज्यावेळी आपण पुढे जातो त्यावेळी जात असताना आपल्या पाऊलखुणा इतक्या सुंदर असाव्या की आपण गेल्यानंतर सुद्धा हजारो लोकांनी असा सभागृह भरावं आणि डोळ्यामध्ये अश्रू आणून आपल्या आठवणी काढाव्यात. उचललं गेलेलं प्रत्येक पाऊल इतकं सुंदर असावं. पण हे सुंदर पाऊल बघायला कदाचित ती माणसं नसतात, त्यांच्या आठवणी असतात. म्हणून आपण या दोन जाणत्या नेत्यांना या ठिकाणी ऐकतो आहोत. खूप मनामध्ये माझ्या वेदना आहेत, कारण आमच्यासारख्या आयुष्याला सुरुवात करणाऱ्या एका उमद्या तरुणांसमोर इतक्या जाणत्या नेत्याने एका उमद्या नेत्याविषयी श्रद्धांजली व्हावी, ही वाईट वेळ महाराष्ट्राला पुन्हा कधीही पाहावी लागू नये, ही वाईट वेळ येऊच नये. एकदा बाबा महाराज सातारकर एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गेले आणि कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उभं राहिल्यानंतर ते पटकन असं म्हणाले की ही संस्था ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने आनंद होईल. तुम्ही उद्घाटनाला गेल्यावर संस्थेचं कौतुक करायला हवं, पण सातारकर महाराज असं म्हणाले की ही संस्था बंद पडल्यावर मला खऱ्या अर्थाने आनंद होईल, कारण ती संस्था होती वृद्धाश्रम. म्हणून ज्या ज्या वेळी अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडतात त्यावेळी त्या नको मला अशा वाटतात. आणि एका तरुण नेत्याला, एका वृद्ध नेत्याने श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्राने पुन्हा आमच्यासारख्या तरुणांच्या डोळ्यासमोर आणू नये, ही वेळ कधीही परत येऊ नये. पण नांदेडच्या, महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या राजकारणातला बरा वाईट काळ पाहिलेली ही दोन हिमालय आपल्या समोर या ठिकाणी आहेत. आठवणीचा इन्सायक्लोपीडिया आहे, राजकारणाचा कोश आपल्या समोर हे आहेत. ऋषितुल्य व्यक्तिमत्व दोन आहेत. मी त्यांना विनंती करतोय की कृपया आपल्या समोर या ठिकाणी भावना व्यक्त कराव्यात. सुरुवातीला माजी मंत्री, माजी खासदार सन्माननीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब बोलतील. महाराष्ट्राचे दादा, राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही सर्वपक्षीय सभा अतिशय सुंदर शब्दामध्ये डॉक्टर किनाळकर साहेबांनी या ठिकाणी अतिशय भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केलेली आहे. मी फार विस्तारामध्ये जाणार नाही. 1991-92 मध्ये दादा आणि मी सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो. खूप अनुभव आहे. अतिशय शिस्तप्रिय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची जाण असणारा आणि विशेष करून मी पाहिलं की शेतकरी,
शेतमजूर आणि ग्रामीण भाग गेल्या वर्षभरामध्ये दादांच्या प्रत्येक भाषणामध्ये पाहिलं, मग ते नर्सिंगचं असेल कुठलंही असेल, एआय बद्दल ते बोलत होते. शेतीमध्ये एआयचा उपयोग झाला पाहिजे आणि आज जे एकरी 100 टनाच्या ठिकाणी 200 टन ऊस निघाला पाहिजे. परवा जे बारामतीला त्यांनी ॲग्रो त्या ठिकाणी एक मोठं असं सेमिनार घेतलं होतं, त्यामध्ये त्यांचं अतिशय उत्तम असं भाषण झालेलं होतं. दादा गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे, पण मी स्वतः असं मानतो की महाराष्ट्राचंही नुकसान झालं. महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारा नेता आज आपल्यातून गेलेला आहे. कारण असा नेता पुन्हा निर्माण व्हायला खूप दिवस लागतात. मी तुम्हाला सांगतो, दादामध्ये प्रशासनावरची पकड, प्रत्येक विषयाच्या खोलामध्ये जाऊन त्याचा अभ्यास आणि कष्ट करण्याची तयारी. सकाळी 6 पासून तर रात्री 11 वाजेपर्यंत लोकांसाठी कष्ट करणं हे फार कमी नेत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते आमच्या दादामध्ये होतं. दादा गेल्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान झालं. आज आमच्यासारखी जी जुनी पिढी आहे, आता जसं याने आपल्या याच्यामध्ये सांगितलं की आमच्यासाठी या अतिशय दुःखद घटना आहेत. मला माहित नाही, फार विस्तारात न जाता त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती. धन्यवाद साहेब. अलीकडच्या काळामध्ये मराठवाड्याचे लोकनेते आमचे दादा आणि महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा यांना एकत्र एका मंचावर पाहण्याचं भाग्य आम्हा सगळ्यांना लाभलं आणि त्या आठवणी कायम आमच्या मनामध्ये या ठिकाणी कोरल्या गेलेल्या आहेत. यानंतर राजकारणातलं एक प्रसन्न आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्यांनी अनुभवाचा मोठा काळ या ठिकाणी पाहिलेला आहे, ती माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय कमल किशोरजी कदम साहेब.